गेल्या महिन्यातल्या 20 जून पासून दिल्लीतल्या जंतर मंतरवरती सीजेपीचं एक आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला खरा जोर चढला तो 28 तारखेला, ज्या वेळेला सोनम वांगचुक तिथं आले आणि त्यांनी आपला इरादा बोलून दाखवला की ते आमरण उपोषण करणार आहेत। आणि सोनम वांगचुक त्यानंतर आमरण उपोषणाला बसले, तरी देखील या गोष्टीकडे जास्त कोणीही लक्ष दिले नव्हतं। पण आता सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत अतिशय वेगानं खाली खाली जात आहे। याच्याबद्दल डॉक्टर वेगवेगळे रिपोर्ट्स वारंवार देत आहेत। डॉक्टर वारंवार जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतायत, त्याच्याच बरोबर सगळं काही चेक देखील करतायत। पण यामध्ये अजूनपर्यंत केंद्र सरकारनं कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतलेली नाही किंवा अगदी साधी चर्चा करायला देखील सरकार तिथपर्यंत गेलेलं नाही। आता याच्यामध्ये मग कोर्टानंच डायरेक्ट हस्तक्षेप केलाय आणि कोर्टानंच आता केंद्र सरकारला सांगितलंय की तुम्ही जाऊन किमान त्यांची मेडिकल टेस्ट तरी करा, रोजच्या रोज तपासणी तरी करा। सरकारला आता कोर्टाला इशारा का द्यावा लागला, कोर्ट हे सांगायची गरज का पडली? आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची नेमकी चर्चा कुठपर्यंत आले, खरोखर ते राजीनामा देणार आहेत की नाही देणार आहेत, नेमकं काय चाललंय आणि कसं चाललंय, आणि सध्या सोनम वांगचुक यांची मेडिकल कंडिशन कशा प्रकारची आहे याच्या डिटेल्स बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सध्या जंतर मंतरवरती चालू आहे, त्या ठिकाणी सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेत 28 जून पासून आणि आज हा त्यांचा 20वा दिवस आहे। आता याच्यामध्ये त्यांची जी तब्येत आहे ती खालावत चाललेली आहे, याच्याबद्दलचे न्यूज रिपोर्ट्स सगळीकडे येत आहेतच। आता याच्याबद्दलची एक जनहित याचिका एका राकेश कुमार सैनी नावाच्या माणसानं दिल्ली हायकोर्टामध्ये टाकलेली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडत चाललेली आहे आणि त्यामध्ये आता कोर्टानं हस्तक्षेप करावा आणि सोनम वांगचुक यांना काहीतरी खायला घातलं जावं, म्हणजे फोर्स फीडिंग करावं त्यांना, जेणेकरून त्यांचा जीव वाचेल। पण प्रत्यक्षामध्ये कोर्टानं फोर्स फीडिंग बद्दल किंवा त्यांना हॉस्पिटलायझेशन करण्याबद्दल कोणताही गोष्ट सांगितलेली नाही आहे करायला। पण कोर्टानं या ठिकाणी सांगितलं की त्यांचं रोजच्या रोज मेडिकल मॉनिटरिंग झालं पाहिजे, त्यांची तब्येत कशी आहे काय आहे ह्याचे रोजच्या रोज अपडेट्स घेतले पाहिजेत आणि हे गव्हर्नमेंट डॉक्टर्सनी केलं पाहिजे। प्रायव्हेट डॉक्टर्स तिथं जे असतील सीजेपीच्या तर्फे ते वेगळे, त्याच्याशिवाय गव्हर्नमेंट डॉक्टर्स तिथं असले पाहिजेत असं कोर्टानं सांगितलं। यावेळेला तुषार मेहता सॉलिसिटर जनरल हे तिथं उपस्थित होते कोर्टामध्ये, जे केंद्र सरकार आणि दिल्लीचं राज्य सरकार या दोन्हीच्या बाजूने आपली भूमिका तिथे निभावत होते। त्यांनी सांगितलं की रोजच्या रोज त्यांच्या तब्येतीची जे काही अपडेट्स आहेत, मेडिकल मॉनिटरिंग आहे ते सगळं चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय होत आहेत ते सगळं आम्ही लोकांच्या समोर रोजच्या रोज ठेवतोय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा 20वा दिवस आहे। या अगोदर त्यांनी देखील किमान 2 ते 3 वेळा उपोषण केलेलं आहे। ते लेहमध्ये उपोषणमध्ये बसलेले होते। मागच्या वर्षी त्यांचं उपोषण झालं होतं, ज्या वेळेला तिथे हिंसाचार झाला आणि त्यानंतर मग केंद्र सरकारनं त्यांना अटक केली नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट या कायद्याखाली। त्यानंतर देखील त्यांचं उपोषण संपवलेलं होतं। अशा प्रकारचं उपोषण सोनम वांगचुक यांनी या अगोदर देखील केलंय, पण ज्या वेगानं त्यांची तब्येत यावेळी खालावत चाललेली आहे तेवढा वेग या अगोदर कधीच नव्हता। यावेळेला त्यांचं जे ब्लड प्रेशर आहे ते 109-70 पर्यंत आलंय, म्हणजे ब्लड प्रेशर खाली जात चाललंय, शुगर लेवल 70च्या खाली गेलेली आहे। शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण जास्त झालेलं आहे असं डॉक्टर सतीश लांबा यांनी सांगितलं। डॉक्टर सतीश लांबा यांनी आणखी काही गोष्टी सांगितल्या की मागच्या काही दिवसापर्यंत त्यांची तब्येत स्टेबल होती, त्यांच्या शरीरात जरी अन्न नसलं तरीही शरीर काही आतल्या घटकांच्या वरती पोसत होतं, पण आता मात्र पुढच्या 24 तासानंतर त्यांची प्रकृती आणखी जास्त बिघडू शकते आणि जर या काळात त्यांना एक्सटर्नली काही खाता आलं नाही किंवा खायला घातलं नाही तर कदाचित त्यांच्या शरीरातले अंतर्गत बॉडी पार्ट्स जे आहेत ते आता शरीर खायला चालू करेल आणि अशा पद्धतीनं त्यांचे आतले जे अवयव असतात, इंटरनल ऑर्गन्स, ते सगळे हळूहळू बॉडी कन्झ्युम करून टाकेल, म्हणजे खाऊन टाकेल आणि त्यामुळे ते आणखी जास्त आजारी पडतील आणि एका झपक्यात कदाचित त्यामध्ये आणखी काहीतरी बरं वाईट देखील होऊ शकतं। त्यामुळे पुढचे 24 तास हे क्रिटिकल असणार आहेत असं डॉक्टरांनी सांगितलंय आणि ही धोक्याची सीमा आहे। सोनम वांगचुक यांच्यापासून अनेक राजकीय पक्ष सुरुवातीपासून लांबच राहिले होते, कारण सर्वांच्या दृष्टीने सीजेपी हा एक कॉम्पिटिटर आहे, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष सीजेपीकडे त्याच पद्धतीने बघतोय। पण आता सोनम वांगचुक यांचं हे उपोषण अशा थराला पोहोचलंय की जिथं जर कुणी पाठिंबा दिला नाही तर ती त्याची सर्वात मोठी हार असेल किंवा चूक असेल हे प्रत्येकाच्या लक्षात आलंय। त्यामुळे आतापर्यंत काँग्रेस कुठेही दिसलेली नव्हती, पण आता मात्र काँग्रेसचे पवन खेरा तिथं आलेले आहेत आणि त्यांनी देखील सोनम वांगचुक यांना उपोषण संपवायला सांगितलं आणि त्यांना पाठिंबा देखील
देखील दिला. म्हणजे काँग्रेसचे राहुल गांधी आतापर्यंत या सगळ्या गोष्टींच्या पासून लांब राहिले असले तरी पवन खेरा तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. याच्याशिवाय अरविंद केजरीवाल, डिंपल यादव, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे अशा अनेक नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांचे नेते किसान राकेश टिकेत यांनी देखील पाठिंबा दिला आहे. या सगळ्यांचा पाठिंबा आता त्यांना मिळतोय. याच्याशिवाय चित्रपट क्षेत्रातून आणि इतर सर्व क्षेत्रातून त्यांना आता पाठिंबा मिळतोय. प्रकाश राज, ओमी वैद्य, सोनाक्षी सिन्हा यांनी देखील आज एक स्टेटमेंट दिलंय. याच्याशिवाय नसरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह वगैरे या सगळ्या लोकांनी अगोदरच पाठिंबा दिलेला होता. त्यामुळं सोनम वांगचुक यांना भरपूर पाठिंबा मिळतोय. अनेक नेते जाऊन त्यांनी उपोषण तोडावं असं देखील त्यांना सांगतायत. जे डॉक्टर्स त्यांना रोजच्या रोज भेटतायत ते देखील त्यांना विनंती करतायत की तुम्ही उपोषण तोडा. पण सोनम वांगचुक हे हट्टाला पेटलेले आहेत. ते म्हणतात की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. पण मग सध्या केंद्र सरकारची काय हालचाल चालू आहे असा प्रश्न अर्थातच निर्माण होतो. केंद्र सरकारनं आतापर्यंत आपला कोणताही प्रतिनिधी, साधा आमदार देखील त्या ठिकाणी पाठवलेला नाही. कोणतीही चर्चा झालेली नाही आणि असं सांगितलं जातंय की केंद्र सरकार अशी कोणतीही चर्चा करण्याच्या मूडमध्ये देखील नाही. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जेव्हा कोर्टात बोलत होते त्यावेळेला देखील त्यांनी मेडिकल कंडिशनबद्दल किंवा इतर गोष्टींच्या बद्दल गोष्टी मांडल्या. राजकीय दृष्टीनं ते कोणतेही स्टेटमेंट करू शकत नव्हते. त्यामुळे सरकारचं याबद्दलचं मत काय आहे हे अजूनपर्यंत कुणाला कळलेलं नाही. असंही समजत नाहीये की सरकारमधल्या कोणत्या एका गटाला त्याच्याबरोबर बोलायचं आहे, चर्चा करायची आहे, पुढे जायचं आहे, काहीच नाही. सरकार पूर्णपणे एकसंध आहे. सरकारचं असं मत आहे की आम्ही चर्चा करणार नाही. आम्ही NTA वरती जी काही ऍक्शन घेतली, नीटची री एक्झाम घ्यायची होती ती देखील घेतली. ज्या काही गोष्टी करायच्या होत्या, ज्यांच्यावरती कोणती चौकशी करायची होती ती देखील आम्ही करतोय. त्यामुळं आता परत एकदा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की सरकार हे थोडासा सरकारचा एक इगो असा आहे की सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेईल पण तो आत्ता घेणार नाही. भलेही त्याची काहीही किंमत द्यायला लागली तर त्यांना चालेल. कारण सरकारला आपण अशक्त दिसावं असं अजिबात वाटत नाही. आणि 20 जुलैला त्यांनी एक कॉल दिलाय. त्याप्रमाणे जंतर मंतरवरून साधारणपणे पार्लमेंटपर्यंत एक मोठा मार्च निघणार आहे. यामध्ये भारतातल्या सर्व तरुणांनी, CJPचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आणि इतर ज्यांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल ज्या काही पॉझिटिव्ह भावना असतील त्या सर्वांनी सामील व्हावं असं त्यांनी आवाहन केलंय. ज्यामध्ये लाखो लोक सामील होण्याचा अंदाज CJPच्या वतीने वर्तवला जातोय. पण प्रत्यक्षात किती लोक येतील, काय होतील हे माहिती नाही. पण सध्या तरी हे आंदोलन स्फोटक होऊ शकतं असं मानलं जातंय. कारण या आंदोलनामध्ये जर काही लाख लोक आले तर सरकारवरती प्रेशर निर्माण होईल. कारण 20 तारखेला या वर्षीचं पावसाळी अधिवेशन चालू होतं. या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे विषय मांडले जाणार आहेत. तिथं सरकारचे प्रतिनिधी असणार आहेत, विरोधकांचे प्रतिनिधी असणार आहेत, सगळे असणार आहेत. आणि त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या आतमध्ये देखील विरोधक जो गोंधळ घालणार आहेत आणि रस्त्यावर देखील जो गोंधळ घातला जाणार आहे, या सगळ्यामुळं सरकारला या गोष्टीचं कोणतं तरी उत्तर 20 तारखेला द्यावंच लागेल. आणि त्यामुळे कदाचित 20 तारखेला या प्रश्नाचा काहीतरी तोडगा निघेल. अन्यथा परिस्थिती सध्या आहे त्याच्यापेक्षा जास्त चिघळलेली असेल आणि ती कुणीही कंट्रोल करू शकणार नाही. नेमकं काय काय घडतंय, कसं घडतंय याच्यावर आपलं लक्ष राहीलच. पण सध्या तरी केंद्र सरकार कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याच्या मूडमध्ये नाही. त्यांना CJP बरोबर किंवा सोनम वांगचुक बरोबर काहीही बोलायचं नाहीये. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांचं हे उपोषण कितपत योग्य आहे, अयोग्य आहे? त्यांनी सरकारला वेठीस धरणं योग्य अयोग्य याबद्दल तुमचं मत मांडा. याशिवाय CJP सोनम वांगचुक यांचा वापर करून घेते आहे का असा देखील काही ठिकाणी आरोप होतोय. त्यामुळे याबद्दलचं तुमचं मत देखील मांडा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.